27 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 511 पासून पुढे. जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो. तो तया पुरुषा ठावो अक्षराचा जेथुनी अन्यथा ज्ञान. फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी. ते उभय भेदांची मिठी अक्षरो पुरुषो एरुक्षरो पुरुषो का जनी. जी ही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा. पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसे सी जे का ख्याती. या उनी एकी प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुढती वीरा. जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता. परी प्रकृती पुरुषे दोन्ही अब्रे झाली जिये गगनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये. हे असो अधो शाखा या संसार रूपा रोखा. मूळ ते रूप पुरुषा अक्षरांचे. हा पुरुषो का म्हणजे जे पूर्णपणेची जेवा निजे. पै मायापुरी पहुडजे तेनेही बोले. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी. नेनिजे जे माझारी ते सुषुप्ती गाहा. म्हणून यया आपेसे शरणे पानसे. आणि केही हान नसे ज्ञानाउने. या लागी हा अक्षरो ऐसा वेदांती डगरो. केला देशी थोरू सिद्धांताच्या ऐसे जीव कार्य कारण. जया माया संगोची लक्षण अक्षर पुरुषो जान चैतन्य ते. उत्तम पुरुषस्तन्नव्य परमात्मे दताहत. यो लोकत्रयमाविश्य विभतर्व्यवीश्वरः. आता अन्यथा ज्ञानी आ दोन्ही अवस्था जयाजनी. तया हरपती घनी अज्ञानतत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. जैसा वन्नी काष्ट जाळवनिया स्वये जळे. तैसे अज्ञान ज्ञान नेले आपण वस्तू देवनी गेले. ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. ते तो गा उत्तम पुरुषो जो तृतीय का निष्कर्षो. दोहीहून आणि को मागिला जो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासून बोहवे अर्जुना. जागणे जैसे आना बोधाचेची. का रश्मी हनमृग जळा पासून अकर्ममंडळा. अफाटू ते विवेगळा उत्तमोगा. हे ना काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जैसा वन्नी. तैसा अक्षराक्षरापासून आनचितो. पै ग्रासुनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा. उठती कल्पांती उदावादा एकार्णवाचा. जैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी. जैसी गिळली दिवोराती प्रळय तेजे. मग एकपण ना दुजे असे नाही हे नेनिजे. अनुभवू निर्बुजे बुडाला जेथे. ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुषो ना पाही. जे परमात्मा इही बोलिजे नामी. तेही एथन मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसूता. जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे. तैसे विवेकाची काठी उभे ठाकलिया किरीटी. पारावाराची गोठी करणे वेदा. म्हणून पुरुषो शराक्षरो देखोनी दोन्ही अवरो. या ते म्हणती परो आत्मरूप. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी. सूचीचे गा अवधारी पुरुषोत्तमो. एरवी न बोलणे नि बोलणे जेथीचे सर्व नेनिवा जाणणे. काहीच न होनी होणे जे वस्तू गा. सोहम तेही अस्तवले जेत सांगतेची सांगणे झाले. दृष्टत्वेसी गेले दृश्य जेत. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे मनोने प्रभा. जरी कैसोनी हे लाभा जायचे ना. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात वेदांतात ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय. तोच अक्षर पुरुष होय. जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन ते जागृती स्वप्न व नाना तऱ्हेचे बुद्धितरंग या रूपाने विस्तरते.
अर्जुना, जीवत्व आणि विश्व यांचा उदय जेथून होतो व हे दोन भेद पुन्हा शेवटी जेथे ऐक्य आणि लय पावतात त्या अज्ञानोपाधित चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात. दुसरा जो क्षर पुरुष म्हणून म्हणतात व ज्याचा व्यवहार जागेपणात व स्वप्नावस्थेत चालतो व त्या दोन्ही अवस्था जेथून उत्पन्न होतात किंवा गाढ अज्ञान दशा जी लोकात सुषुप्ती या नावाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्म का म्हणू नये याला एकच कारण आहे. अर्जुना, खरोखर या सुषुप्ती अवस्थेतून जीव स्वप्न व जागृती या अवस्थांना येताच ना, तर त्या सुषुप्तीलाच आम्ही ब्रह्मस्थिती असे म्हटले असते. पण त्या सुषुप्ती रूप ज्ञानशून्य गगनात प्रकृती व पुरुष असे दोन ढग एकत्र येऊन क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे भेद जिच्या स्वप्नात दिसतात, म्हणून सुषुप्ती अवस्थेला ब्रह्मस्थिती म्हणता येत नाही. हे राहू दे. अधशाख म्हणजे खाली फांद्या असलेल्या अशा या संसार वृक्षाचे जे प्रथम मूळ वस्तूच्या ठिकाणी अज्ञान तो हा अक्षर पुरुष होय. आता याला पुरुष का म्हणतात, तर पूर्णतया शेते गाढ निद्रा घेतो म्हणून किंवा मायापुर्या शेते मायापुरीमध्ये क्षयन करतो म्हणूनही पुरुष म्हणावा. विपरीत ज्ञानाचे खेळ जे विकारादी ते ज्या अवस्थेत मुळीच नसतात ती सुषुप्ती व तोच अक्षर पुरुष होय. त्या अक्षर पुरुषाच्या अज्ञानोपाधीचा स्वभावता किंवा ज्ञाना वाचून अन्य कशानेही नाश होणे शक्य नाही. म्हणूनच वेदांत सिद्धांताच्या प्रदेशात याला अक्षर अशी संज्ञा दिली आहे. ज्या चैतन्याशी असलेला मायेचा संबंधच जीवत्व दशा व जगतकारी यांना कारण आहे ते मायोपाधित चैतन्य अक्षर पुरुष आहे असे जाण. आता अज्ञानाच्या ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्या गाढ अज्ञानरूप तत्वामध्ये सुषुप्तीत नाहीशा होतात. त्या अज्ञानाचा जसा अग्नी लाकूड जाळून आपणही स्वतून जळतो म्हणजे स्वरूपात शांत होतो, तसा ज्ञानाने ग्रास करून ते ज्ञानही कर्तव्य न उरल्यानेच मागल्या पावली निघून गेले, शांत झाले. ज्ञानाने समूळ अज्ञान नाहीसे होते व अज्ञान नाशाचा क्षण तोच वस्तुप्राप्तीचा क्षण असल्याने वस्तुदर्शनही ज्ञानामुळेच होते व अज्ञान नाशाबरोबरच ज्ञाता नेयादी व्यवहाराचा लोप होत असल्याने ज्ञानाचे जीवनच जाऊन तेही अंग टाकते म्हणजे सामान्य ज्ञानरूप होते. ही अवस्था जाणण्यात येणारी नसून स्वसंवेद्य आहे म्हणून काही निर्देशच करणे, तर ते जाणण्याशिवाय नुसते जाणणे म्हणजे ज्ञान मात्र स्थित असते असा उच्चार करावा लागतो. ही स्थिती तो उत्तम पुरुष होय. मागील क्षराक्षर पुरुषांच्या अपेक्षेने त्याला तिसरा असे म्हटले. तो शेवटचा शुद्ध परमात्मा होय. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न यापेक्षा जागृतीतील बोध जसा फार वेगळा असतो किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फारच वेगळे, तसाच हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून अत्यंत वेगळा आहे. किंवा याहून लाकडातील अग्नी जसा लाकडाहून वेगळा, तसा शराशरात असूनही हा उत्तम पुरुष त्याहून वेगळाच आहे. कल्पांत काळीच्या एकार्णव म्हणजेच एकच व्यापक समुद्र जशी आपली मर्यादा ओलांडून नदी नद जसे सर्व एकरूप म्हणजे जलमय करतो, प्रलय काळाच्या तेजोमय स्थितीत जसा दिवस आणि रात्र हा भेद उरत नाही, तशी या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी सुषुप्ती स्वप्न किंवा जागृती अशा अवस्था भेदांची गोष्टच बोलणे नको. ते द्वैत आहे की अद्वैत हे काहीच सांगण्याची सोय नाही व त्रिपुटीच्या अभावी या उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवही भयाने बुडी घेऊन राहतो. असे जे काही तत्व आहे तो उत्तम पुरुष जाणावा, त्यालाच परमात्मा असे म्हणतात. अर्जुना, हे वर्णनही त्या उत्तम पुरुष स्थितीच्या बाहेर असलेला जीव बा पत्करूनच बोलावे लागते. बुडिलेल्यांची वार्ता काठावरील मनुष्य सांगू शकेल, बुडालेला नाही. त्याचप्रमाणे अर्जुना, विचारांच्या तीरावरच जोपर्यंत वेद उभे आहेत तोवरच त्या क्षराक्षर अलीकडले उत्तम पुरुष त्याच्याही पलीकडला वगैरे अलीकडल्या पलीकडल्या गोष्टी करता आल्या. म्हणून सर्व अक्षर हे अवर म्हणजे कनिष्ठ आहेत असे पाहून या उत्तम पुरुषाला पर म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा म्हणजे परमात्मा असे म्हणतात. अर्जुना, याप्रमाणे परमात्मा या शब्दाने पुरुषोत्तम म्हणजेच उत्तम पुरुष असे सुचविले आहे असे समज. आणखी त्याविषयी मौन धरणे हेच त्याच्याविषयी बोलणे होय. ते कोणत्याही समजेत न येणे हेच त्याचे जाणणे.
अविजानता विज्ञातम. ज्यांनी ब्रह्म जाणले नाही त्यांनीच खरे जाणले. ते होण्या जाण्यातले नाही असा समज, हेच त्याचे होणे. सोहम ही बुद्धी मावळले व सर्वाधिष्ठानत्वामुळे सांगणाराच सांगणे रूप झाला व दृक्मात्र स्वरूप निश्चयात दृष्टत्व लोपले व त्यामुळे दृश्यही आटले. कोणत्याही प्रकारे ती प्रतीतीला आली नाही. ती बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामध्ये बिंबाची सूक्ष्म आकृती नाही असे कसे म्हणता येईल, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.